वीज दरामध्ये 20 ते 40% वाढ होणार आहे। अदानीला राज्याचा वीज विभाग घशात घालायचा आहे। अतुल लोंढेंचा सरकारवर हल्लाबोल। आज भारत बंदची हाक, संपात 30 कोटी कामगार होणार सहभागी। नवीन कामगार कायदे, भारत अमेरिका व्यापारी करार, मनरेगातील बदलांमुळे नाराजी। बंदमुळे देशभरातील जनजीवन विस्कळीत होण्याची शक्यता। आज एसटी कर्मचाऱ्यांची एसटी डेपोत आंदोलनाची हाक, पगारवाढीच्या फरकाचे मिळणारे हप्ते बंद झाल्यानं आंदोलन। अभिनेता रणवीर सिंह धमकी प्रकरणात मोठी अपडेट, सलमान खानचा मेहुणा अभिनेता आयुष शर्मालाही धमकी देत कोट्यवधींची खंडणी मागितली, सूत्रांची माहिती। मुंबईच्या रस्त्यांवरील अतिक्रमणावरून मुंबई हायकोर्टाची तीव्र नाराजी, पुढच्या 10 वर्षात मुंबईकरांना घोड्यावरून प्रवास करावा लागेल, हायकोर्टाचा बीएमसी प्रशासनाला जोरदार टोला। 48 तास काम करा अन सुट्टी घ्या, राज्य कामगार विभागाकडून संहितेत सुधारणा। मोनो डार्लिंग पुन्हा येणार सेवेत, गेल्या 5 महिन्यांपासून तांत्रिक बिघाडामुळे मोनो सेवा होती ठप्प। बांगलादेशात आज मतदान, उद्या होणार मतमोजणी, सुरक्षेसाठी 10 लाख सैनिक तैनात। दिल्लीत टीम इंडियाचा नवख्या नामिबियाशी सामना, आजारी अभिषेक ऐवजी संजूच्या समावेशाची शक्यता। नमस्कार, मी प्रणिता बोरसे। आपण पाहत आहात जय महाराष्ट्र। बुलेटिनच्या सुरुवातीला महत्त्वाची बातमी परभणीतून। परभणी महानगरपालिकेत ठाकरेंच्या शिवसेनेचा महापौर होणार आहे। महापौर पदावर सय्यद इक्बाल यांचा